नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 6वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, उत्तरे लिहा। गुण 5, चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात। छेद 100 करण्यासाठी टिंब अपूर्णांकाचा उपयोग होतो। सममूल्य अपूर्णांकाचा उपयोग होतो। तोटा बरोबर सूत्र पहा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत। चौथी रिकामी जागा, व्याजाचा दर साल दर शेकडा। याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर टिंब रुपयांसाठी द्यायचे व्याज। या प्रश्नाचं उत्तर पहा, 100 रुपयांसाठी द्यायचे व्याज। प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ समीकरण सोडवा। गुण 4, ए वजा 4 बरोबर 8 आणि दुसरं समीकरण आहे x अधिक 3 बरोबर 7। दोन्हीही समीकरणे सोडवून दिलेली आहेत। व्यवस्थित पहा, ए वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे किंवा दोन्ही बाजूला 4 मिळवून उदाहरण सोडवू शकतो। 4 ला 4 कॅन्सल होतील। ए बरोबर 12 उत्तर असणार आहे। 8 + 4 12। त्याचप्रमाणे इकडे सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे। x अधिक 3 बरोबर 7। दोन्ही बाजूला आता -3 करावे लागणार आहे। x अधिक -3 बरोबर 7 - 3। 3 ला 3 कॅन्सल होतील। 7 मधून 3 गेले, 4 राहिले। x बरोबर -4 उत्तर येणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ब खालील माहिती अक्षर वापरून लिहा। गुण 4, त्यातील पहिला प्रश्न, एक संख्या व 3 यांची बेरीज। दुसरा प्रश्न आहे, एका संख्येची चौपट 24 आहे। पहा यांची उत्तरं। एक संख्या व 3 यांची बेरीज। एक संख्या तुम्ही कोणतीही माना, x मांडलेली आहे, x अधिक 3। एका संख्येची चौपट, आता एक संख्या x मांडलेली आहे तर 4x बरोबर 24 समीकरण तयार होणार आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, 4x बरोबर 24। ती संख्या x मानू शकता किंवा तुम्ही ए लेटर सुद्धा मानलं तरी चालेल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, क खालील उदाहरणे सोडवा। गुण 4 आहेत। त्यातील पहिला प्रश्न, निखिलने 12 पेरू व 16 चिकू आणले। पेरूशी चिकूशी असलेले गुणोत्तर काढा। 12/16 येणार। 12 आणि 16 कोणत्या पाड्यात संख्या आहेत? 4च्या पाड्यात संख्या आहेत, म्हणून अंश आणि छेदाला 4 ने भागाकार करायचा। उत्तर 3/4 म्हणजेच 3/4 गुणोत्तर रूपात लिहायचं आहे। 3/4 उत्तर इथे लिहून दाखवलेलं आहे। 2, रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांची पुस्तकांची गुणोत्तर काढा। 24/18 कोणत्या पाड्यात संख्या आहेत? 6च्या पाड्यात संख्या आहेत। 6 चोक 24 6 18 4/3 उत्तर येणार आहे। 4/3। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या। अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या। उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला नफा झाला की तोटा? 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न नीट समजावून घ्या। 100 जुड्या 400 रुपयांना आणलेल्या आहेत, याचाच अर्थ एक जुडी 4 रुपयाला आहे। त्या हातगाडीवरील 30 जुड्या काय झाल्या? खराब झालेल्या आहेत, म्हणजेच शिल्लक चांगल्या जुड्या किती राहिल्या? 70। पहा उदाहरण कसं सोडवलेलं आहे आता। खरेदी किंमत 400, एकूण जुड्या 100। विक्री किंमत उरलेल्या जुड्या 100 वजा 30 70। 70 गुणिले 5, कारण की 5 रुपयाला विकलेली आहे, 350। विक्री किंमत किती आली? 350 आलेली आहे। आणि घेतल्या होत्या कितीला? 400 रुपयाला। याचाच अर्थ काय झालेला आहे? तोटा झालेला आहे। या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे। आता तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदी किंमत आहे 400, विक्री किंमत 350, वजाबाकी केली 50 रुपये तोटा। यानंतर पुढील प्रश्न पहा, ब खालील त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा।
4.3 सेंटीमीटर, 4.3, 4.3 म्हणजे समभुज त्रिकोण आहे. दुसरा विषमभुज त्रिकोण आहे आणि तिसरा सुद्धा विषमभुजच त्रिकोण आहे. कारण का एकही बाजू दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये सेम नाही. जर दोन बाजू सेम असतील तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे क. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले तर वड गावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न जरी मोठा असला तरी उत्तर अतिशय सोपं आहे. उत्तर आता आपण पाहूया. जांभूळ गावातील मतदानाचे शेकडा प्रमाण काढू. 1200 पैकी 1080 तर 100 पैकी किती? उभी मांडणी तुम्ही करू शकता. 1080 छेद 1200 बरोबर x/100. तिरकस गुणाकार करायचा आहे. 1080 गुणिले 100 बरोबर x गुणिले 1200. x एका बाजूला, बाकीच्या संख्या एका बाजूला घेतलेल्या आहेत. 1080 गुणिले 100 छेद 1200. 100 मधले 2 शून्य आणि 1200 मधले 2 शून्य, 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल होतील. नंतर 1080 भागिले 12 यांचा भागाकार केल्यानंतर 12 9 108 आणि शून्यला 0 म्हणजेच x बरोबर 90 येणार आहे. हे जांभूळ गावातील मतदानाचं आपण शेकडा प्रमाण काढलं, 90% आले. त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्या गावातील काढायचं आहे. दुसऱ्या गावाचं नाव काय दिलेलं आहे इथे पहा, वडगाव दिलेलं आहे. आता वडगावचं आपण एकूण किती टक्के मतदान झालेलं आहे ते पाहू. वडगावातील मतदानाचे शेकडा प्रमाण काढू. 1700 पैकी 1360 तर 100 पैकी किती? 1360 भागिले 1700 बरोबर x/100 यांचा तिरकस गुणाकार करायचा. 1360 गुणिले 100 बरोबर x गुणिले 1700. उभी मांडणी करा म्हणजे तुम्हाला उदाहरण समजेल. 100चे 2 शून्य आणि 1700 मधले 2 शून्य कॅन्सल होतील. 1360 भागिले 17, 17 8 136 आणि शून्यला 0, x बरोबर 80 म्हणजे वडगावातील मतदान 80% झालेले आहे. वहीमध्ये एकदा उदाहरण सोडवण्याचा सराव करा म्हणजेच तुम्हाला हे उदाहरण समजेल. जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे असे शेवटी उत्तर लिहा. यानंतर चौथा प्रश्न त्यातील अ. खालील प्रश्न सोडवा. गुण 6. त्यातील पहिला प्रश्न, विनिताने दर साल दर शेकडा 7 रुपये दराने बँकेत 15,000 रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्ष अखेरीस किती व्याज मिळेल? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100. उभी मांडणी करा. मुद्दल 15,000 आहे, दर 7 गुणुले 1 छेद 100. 15,000 मधले 2 शून्य आणि 100चे 2 शून्य कॅन्सल होतील म्हणजेच 150 गुणिले 7 1050 उत्तर येणार आहे. 1050 एवढे व्याज द्यावे लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न, रेषा AB काढा. कंपासच्या मदतीने C बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. इथे बाजूला आकृती दिलेली आहे त्याप्रमाणे आकृतीची रचना करायची आहे. अगोदर AB ड्रॉ करा. त्यानंतर A पासून टोक ठेवून निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊन कंस काढा. तुम्हाला CD रेषा मिळेल. तिसरा प्रश्न, एका परीक्षेत शबानाला 80 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? 736 छेद 800 बरोबर x/100. तिरकस गुणाकार केला. सोपं उदाहरण आहे. 800 पैकी 736 तर 100ला किती? कॅल्क्युलेशन केलं. 736 भागिले 8 92% गुण मिळालेले आहेत शबानाला. अतिशय प्रश्न महत्त्वाचा आहे हा. ब प्रश्न, एका आमराईत 8 रांगेत 128 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांच्या संख्या समान असल्यास अशा 13 रांगेत किती झाडे असतील? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 8 रांगेत 128 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांच्या संख्या समान असल्यास अशा 13 रांगेत किती झाडे असतील? पहा या प्रश्नाचं उत्तर. एका रांगेतील झाड 128 भागिले 8 16 झाडे. 13 रांगेत 13 गुणुले 16. इथं स्टार जो फूल दिलेला आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे. 13 गुणिले 16 208 झाडे असतील.
प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 25 मणी 40 मणी, 25 आणि 40 यांचा भागाकार रूपात मांडणी करायची। 25/40 कोणत्या पाड्यात संख्या आहेत तर 5च्या पाड्यात संख्या आहेत। 5 5 25 85 40 म्हणजेच 5/8 उत्तर येणार आहे। 5 8 40 रुपये 120 रुपये। 40/120 करा। 40च्या पाड्यातील संख्या आहेत 40 1 40 40 3 160। 1 उत्तर 15 मिनिटे आणि 1 तास। 1 तासाच्या मिनिटात रूपांतर करायचं 60 मिनिटे। 15/60 15च्याच पाड्यातील संख्या आहेत 15 1 15 15 चौक 60। 4 उत्तर येणार आहे। त्यानंतर ब प्रश्न खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते लिहा। 2 गुण 1 + 9 = 11 दोन्ही बाजूतून -9 करू। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा।